खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेची विटंबना भाजप सहन करणार नाही. अविनाश मोहिते. काल सांगलीमध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेची केलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कालच्या या कृत्याला जशास तसे उत्तर म्हणून दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी स्टेशन चौकातील हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश मोहिते म्हणाले, खासदार अनुराग ठाकूर यांचा वाक्याचा चुकीचा अर्थ लावून काल काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षांनी खासदार ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. हे आंदोलन अतिशय दुर्दैवी आहे. या देशामध्ये जातीय निहाय जनगणना करण्याची मागणी काँग्रेसचीच असून जातीमध्ये फूट पाडण्याचं काम काँग्रेसच करत आहे. 2019च्या सांगली विधानसभेचे निवडणुकीत जातीयवादी राजकारणाचा प्रचार आपल्याच पक्षाकडून झाला होता. याचा विसर आपल्याला बहुधा पडलेला दिसतोय. राहुल गांधी यांनी काँग्रेसने धर्माच्या नावावर यापूर्वीच देशाचे 3 तुकडे केले आहेत. आता जातीच्या आधारे आणखीन किती तुकडे करणार आहात? महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे म्हणाल्या, राहुल गांधीसह काँग्रेस नेते अनेकदा नरेंद्र मोदी यांच्या जातीविषयी, चहा व्यवसायाविषयी अपमानजनक टिप्पणी करत असतात. भाजपाला जातीयवादी मनोवादी विचाराचा पक्ष ठरवून राजकीय बदनामी करत आहेत. या आंदोलनामध्ये भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, अनुसूचित मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष स्नेहजा जगताप, अनुसूचित मोर्चाचे सदस्य अरविंद करडे, पंकज आवळे, अक्षय कांबळे, भाजपा कामगार मोर्चा उपाध्यक्ष प्रकाश आवटी इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.